बघा 2 दिवसाचा कालावधी तुम्हाला लागेल. 2 दिवसामध्ये रायगडावरती बघायला काय आहे तर गडावरती 350 इमारती तुम्हाला पाहायला मिळतील. 350 घरं गडावरती आहेत. गडावरती 11 तलाव आणि पूर्ण 84 पाण्याचे टाक्यांची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. पण गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणलेल्या राज्याभिषेकासाठी पाणी जले झाले तीर्थांची गरा नाव त्याचे गंगासागर 32 फूट खोल आहे. आणि कथा सांगतो ऐका आता तेथील हिरकणी या बुरुजाची वसले होते गाव तळाशी. नमस्कार माझ्या मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. तर म्हणून आजची व्हिडिओ खास आहे कारण की आज आलो मी रायगड सर करायला आणि भर पावसात आलो आहे. माझ्या मागे तुम्ही वेदर बघू शकता, एकदम धुका आहे. आणि भाऊ आज खरोखर मजा येणार कारण की माझं एक स्वप्न होतं रायगडावर जायचं. ते भरपूर वर्षानंतर म्हणजे खूप लेट होते पण होतं आहे. तर तुम्हाला ते दाखवेन आणि पावसाळ्यामध्ये आलो म्हणजे भाऊ अजून भारी. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि तुम्हाला दाखवतो हालचाल आणि काय भारी सिनेमॅटिक टाकतो ना ते बघा फक्त. आणि थोडीफार इन्फॉर्मेशन पण देईल. आणि नवीन असेल ना लाईक शेअर सबस्क्राईब ठोकत राहा भावनो. आणि पाऊस बघा एक नंबर आहे. तर भावनो आम्ही थोडं फोटोशूट करण्यामध्ये आम्ही राहिलो मागे. आमची जे मंडळी आहे ट्रेकिंगवाली ज्यांच्यासोबत आम्ही आलो आहे ते लोक गेलेत पुढे. तर तुम्हाला दाखवतो ट्रेक चालू झाला आहे आमचा. नाही बघा मागे आपल्या ट्रेकिंगवाल्यांचं नाव काय होतं रे? ट्रेकिंग वाईब्स होतं ना काहीतरी. हां तर भावने त्यांच्यासोबत आलो आहे. ट्रॅव्हल वाईब्स. हां त्यांच्यासोबत आलो आहे. ते लोक पुढे गेलेत, आम्ही आता मागून चाललो आहे. आणि व्ह्यू बघा मागे भावनो एक नंबर पाऊस चालू आहे. तर तुम्हाला हालचाल दाखवत राहतो. आणि भावनो गाडीने यायची इच्छा होती पण आपली गाडी पावसात आणू नाही शकत म्हणून जरा इच्छा पूर्ण करण्यासाठी बसने आलोय. तुम्हाला वरती दाखव. वर कुत्रा बघतो की काय? चला वर भेटू. भावनो 1.5 ते 2 तासाची ट्रेकिंग आहे ती करू. त्याच्यानंतर मग वरचा रायगडचा दाखवेन तुम्हाला. तर थोडंफार ट्रेकिंगचं पण दाखवेन. आणि भावनो लई इच्छा होती, माझी खूप इच्छा होती की श्रीमान रायगडावर यायचं. तर त्याला श्रीमान दुर्गेश्वर का म्हणतात त्याची पण थोडी पण इन्फॉर्मेशन बघूच. बाकी हा 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 पूर्ण धोका आहे, पूर्ण स्मोकी वेदर आहे. बघून घ्या फुल भारी. तो पुढे भेटतो तुम्हाला. चला आम्हाला म्हणतो अरे सरस कोण रायगड सर करणार आहे आम्ही. आणि हे ट्रॅव्हल वाईब्स आमचे जे ट्रेकिंग पार्टनर आहे त्यांच्यासोबत आलं आहे. हाय भाऊ आहे हे आतमध्ये. हो ना फायनली आमची ट्रेकिंग चालू झाली जी 2 तासाची असेल किंवा जास्त पण असेल. पावसामुळे चिखल रगदोल. आणि हा भावना आम्हाला बघा आमचे ट्रेकिंग पार्टनर ट्रॅव्हल वाईब रायगड भावना दुर्गेश्वर श्रीमान रायगड सर करताना आम्ही. तो भाई तुमको मराठी भावना सॉरी तुम्हाला पुढे दाखवतो. आणि बघा भावना चालू झाले. हे बघा भावना आमची ट्रेकिंग चालू झाली. तर तुम्हाला पुढची हालचाल दाखवतो. आत्तापर्यंत तर ओके रोड आहे, डांबरी रस्ता आहे, पुढचा माहीत नाही. आणि फायनली भावनो पावसामध्ये ट्रेकिंग करायची इच्छा पूर्ण होत आहे माझी. पुढे सक्सेसफुल झालं तर त्याच्या पुढे पण आम्ही करू. हा बघा बॅच दिला आहे. फायनली भावना आपली ट्रेकिंग चालू झालेली आहे.
रायगडच्या दिशेने. हा सफलते की एक तरफ पहिला पाऊल. सॉरी हां सरस अप्रतिम. आपल्याला तिकडे वरती जायचं. हां हां तिकडे वर जाऊन अजून वर येते. अरे कॉन्फिडन्स होण्याची आहे का वर भेटतं. भावना हालत खराब झाले. भावना फायनली चाललोय आम्ही. ऑलमोस्ट पोचायला आलो. भाई पानी में शरीर से पानी निकल रहा है. मराठ्यांमध्ये एवढी गरमी आहे ना भावना की पावसामध्ये पण गरमी बाहेर पडते भिजलोय तरी. आणि हे असं स्पीकर घेऊन कृपया करून येऊ नये. नेचरला डिस्टर्ब होतं. आता मी तुम्हाला बाहेर डायरेक्ट वरती भेटतो महादरवाजाला, कारण की माझी कॅपॅसिटी संपली आहे. चलो बाय. बघा हे चढून वरती जायचं आहे. तर असले ट्रेकिंग आता चालू झाले आणि ते बिफोर आफ्टर लावलं आहे बघा. बाकी आपलं फर्स्ट टाइम आहे. बघूया काय हालचाल. वाव सरस. बघा पाहू मला वाटलं आलो ऑलमोस्ट, पण बघा हाय वरती खूप वरती आहे नजर झाली. आणि बघा आम्ही इकडे आता इकडून असं एवढं वरती जायचं म्हणजे काय हालत होणार आहे काय माहिती. आपण तर फर्स्ट टाइम रायगड करतो सर करतोय तर आपली तर अशी पण हालत खराब झाली. आजचं ठीक आहे, उद्याचं काय माहीत नाही काय होईल. तर पुढच्या हालचाल दाखवूया आपण आणि तुम्हाला डायरेक्ट महादरवाजा हा आहे नैसर्गिक वॉटरफॉल. 3 hours later. चलो महादरवाजाची जलद दाखवतो तुम्हाला. कुठे गेले? हो ना हाय महादरवाजा वरती गेले म्हणताना आला की नाही. आलाय तर करा आता. आवाजाचं माहित नाही. आवाज आला की नाही ते माहित नाही बोललो.
भाऊ फायनली आपण रायगडामध्ये एंट्री मारली. तर तुम्हाला दाखवतो हालचाल वरती. तर भाऊ तुम्ही बघू शकता पूर्ण धुक्यामध्ये हरवले आहे रायगड. आणि आम्ही खूप चांगल्या टायमाला आलो पावसाळ्यात म्हणून हे आम्हाला व्ह्यूज बघायला भेटते. तर तुम्ही बघू शकता पूर्ण हरवले. भाऊ महादरवाजा आत आल्यानंतर पण त्याची चढण आहे ना, मला वाटलं झालं संपलं. पण भाई मानलं पाहिजे भाई त्या काळच्या माणसानं. हालत खराब झाली. 4-5 वेळा बसलो असेल आता भाई. खतम ही नाही हो रे. पहिल्यांदा झालं म्हणून. पण आम्ही थांबतो कोणासाठी माहिती आहे? काय म्हणले? सो गाईज आमचं अजून खूप बाकी आहे. खूप हे म्हणजे सगळे थकले पण मी एकटी नाही. असं झालं विषय की नेक्स्ट टाइम बिचारीला नेतील की नाही नेतील डाऊट आहे. बसली का ते लोक ना थकतो नाही पाठी खातात ना म्हणून. ही मागून आम्हाला पुढे ढकलते. मागून लीड करते. लीड करते. चला पुढे भेटू. टेस्ट आहे ना हत्ती तलाव तिथे करते बघ. सरास त्या काळी हत्ती तलाव आहे. काय माहिती का नाव ठेवलंय, काय ठेवलं रे मोठ्या म्हणून असेल. भावानं हिस्ट्री आहे काय आपल्याला माहिती आहे तेवढी माहिती आहे. बाकी फर्स्ट टाईम आलो तर हिस्ट्री आपण बघून जाऊ, जाणून घेऊ आणि लोकांना पण सांगू. तर चला पुढे भेटू. जरा रेस्ट करतो मग जाऊ. ही रायगडाची दादा समोरची बाजू आहे. आणि जिथे तुम्ही सकाळी नाश्ता केला ती रायगडाची मागची बाजू, रोपवे त्या बाजूला आहे. आणि हा जो किल्ला आहे ना दादा, हा किल्ला 1200 एकराचा पूर्ण गड आहे. 1200 एकराचा वरचा पठारी भाग तुम्हाला गडावरती बघायचा आहे. पूर्ण रायगड जर निवांत तुम्हाला फिरायचा असेल तर पूर्ण गड बघायला दादा 2 दिवसाचा कालावधी तुम्हाला लागेल. 2 दिवसामध्ये रायगडावरती बघायला काय आहे तर गडावरती 350 इमारती तुम्हाला पाहायला मिळतील. 350 घरं गडावरती आहेत. गडावरती 11 तलाव आणि पूर्ण 84 पाण्याचे टाक्यांची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. पण तुम्ही गडाच्या खालून चढताना प्रश्न पडला असेल की गडावरती काय बघायला आहे की नाही, दिसत नाही ना. कारण की किल्ला आला म्हणजे तटबंदी आणि बुरुज आली. रायगडाला कुठे तटबंदी किंवा बुरुजाची गरज नव्हती. हा गड हा तासीव डोंगर आहे. आणि या रायगडाचं जे जुनं नाव होतं सर रायरीचा किल्ला ना, रायरीचा किल्ला या नावाने ओळखला जायचा. डोंगर होता सर. हा जावळीचं खोरं प्रतापगड किल्ला पाहिला असेल तुम्ही. प्रतापगडाला कधी गेला असाल, प्रतापगडाच्या पायथ्याला गाव आहे जावळीचं. जावळीचे चंद्रराव मोरे ना, हा किल्ला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडे होता. आणि मोरे आदिलशाहीच्या दरबारात चाकरी करायचे ना. म्हणून आपल्या राजांना कदापि सण होत नव्हतं एक मराठी राजा दुसऱ्यांची चाकरी करतोय. म्हणून महाराजांनी हा किल्ला दादा 15 मे 1656 ला जिंकला. रायगड कधी जिंकला? 15 मे 1656 ला. 56 ते 70 रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागलेले आहेत. हा किल्ला बांधायला 14 वर्ष लागली. मग या 14 वर्षामध्ये गडावरती बांधकाम काय केलं? 350 घरं बांधलेली आहेत, 11 तलाव बांधलीत आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या गेलेल्या आहेत. पण रायगड किल्ल्याच्या महादरवाजेमध्ये तुम्ही आलात, सगळेजण आलात की नाही? आणि दरवाजा पाहिला आणि पहिला प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये पडला असेल, रायगड बांधायला दगड आणला कुठून? प्रश्न पडला की नाही? हो. कारण की आपली लोक महादरवाज्यात अर्धी थांबून गेले आहेत. कारण की आजच्या लोकांना, मला किंवा तुम्हाला पायी चढताना दम लागतोय. हा पहिला प्रश्न साजेसा प्रश्न आहे की रायगड किल्ला बांधायला हा दगड आणला कुठून? गडावरती 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्या टाक्या तलावातून जो काय दगड होता तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरलेला आहे ना. म्हणजे तलाव देखील झाली आणि रायगडाच्या बांधकामासाठी दगडांचा देखील वापर केलेला आहे. आणि दुसरा प्रश्न असा पडला असेल, याच्यावरती काय छप्पर होतं की नव्हतं? प्रश्न पडला की नाही? कारण की आज सगळे किल्ले, महाराष्ट्रातले सगळे किल्ले आपल्या पडक्या स्वरूपात पाहायला मिळतात. महाराष्ट्रातले का? कारण की मराठे राजे शेवटपर्यंत शरण गेले नाही ना. म्हणून हा रायगड देखील वाचला नाही. 10 मे 1818 ला रायगडावरती तोफेचा भडीमारा केला. कुणी केला?
इंग्रजांनी कर्नल पॉइंटर आणि मेजर हॉल याच्यावरती जेवढं लाकडी छत होतं, काय होतं, सागवणी लाकडं होती ना, मातीची कौलं होती. आतून दादा माशेलीची दिवे लावायचे ना, कारण की आपण सगळे कोकणातून आलोय. आपल्या घरामध्ये पहिले बघा माशेलीची दिवे लावायची, म्हणजे बत्ती असायची. आता सगळे लाईट आल्यामुळे त्या काळात लाईट नव्हती, पण इंग्रजांनी ज्यावेळेस किल्ला जाळला तर सगळं लाकडी बांधकाम जाळून टाकलेलं आहे. तुम्ही रायगडाच्या युट्यूब मार्फत रील पाहत असतात राज्याभिषेकाच्या, पाहिले असतील. त्यावेळेस किती भव्यता वाटते, एक साधी कल्पना करा. कारण की आज फक्त पडका स्वरूप राहिलेलं आहे. सगळं जे मी नव्हतं इंग्रजांनी जाळलं. का जाळलं? कारण की मराठे शरण येत होते ना, म्हणून म्हणतात ना, मॉडेल पण वागणार नाही, याला मर्द मराठ्याची जात म्हणून इंग्रजांनी हा किल्ला 1818 ला पाडला. तुम्ही येताना महादरवाजा पाहिला बघा ताई, मेन गेटचा आकार कसा वाटला बघा, असा नागमोडी वळणासारखा आहे ना, जणू काय आपण घाट चढतोय असं वाटतं तुम्हाला. कारण की नागमोडी का? कारण की गडावर जर शत्रू आला ना, शत्रू काय घेऊन येतो, तोफा. आणि तोफा जर आणल्या तर तोफा लांब पल्ल्यांच्या तोफा आणाव्या लागतील गड पाडायला, म्हणजे लांब म्हणजे मोठ्या. आणि त्या दरवाज्याचा आकार पाहिला तर एकदम छोटी तोफ त्याने आतमध्ये येते, म्हणून त्याचा आकार नागमोडी आहे. आणि त्याला 2 बुरुज आहेत दादा, अजय आणि विजय बुरुज. डाव्या हाताचा अजय बुरुज आणि उजव्या हाताचा विजय बुरुज 30 आणि 32 फुटीचा उंची आहेत. आणि तिथल्या पायऱ्या चढल्या ना तुम्ही सगळ्यांनी, पायऱ्या बघा उंच आहेत. आपण पायऱ्या चढलो तर एकदम छोट्या होत्या, आणि तिथल्याच उंच का? कारण की शत्रू जर आला तर गडावरती तोफा कोण आणेल, हत्ती. आणि हत्तीची पाऊल क्षमता एवढी आहे ना, त्या पायऱ्या एकदम उंच एवढ्या बांधलेल्या गेलेल्या आहेत. ते हिरोजी इंदुरकरांनी बांधलेल्या आहेत. हिरोजी इंदुरकर आर्किटेक्ट होते ना. हिरोजी म्हटले तर त्यांनी बरेचसे किल्ले बांधले. मालवणला कधी गेला तर सिंधुदुर्ग किल्ला आहे, सिंधुदुर्गाचं याच्या अगोदरचं बांधकाम झालं होतं. आणि प्रतापगड जरी पाहिला तो पण हिरोजी इंदुरकरांनी बांधलेला आहे. तो तर अवघ्या 2 वर्षामध्ये बांधलेला आहे. याला 14 वर्ष का लागले? हा उंच किल्ला दादा. समुद्र सपाटीपासून आपण 2851 फूट उंचावरती आहात, आणि जिथे गाडी पार्किंग केली तिथून 1350 फूट उंच तुम्ही आता आलात. आणि आल्यानंतर आपल्याला पहिलं मंदिर कुठलं लागतं बघा, समोर मंदिर असते ना दादा, शिरकाईचं मंदिर आहे. कारण की रायगडावरती अजूनही शिवराज्याभिषेक होतो. तुम्ही पाहिलं असेल, काय होतो, जागरण गोंधळ होतो ना गडावरती. जर 6 जूनचा कार्यक्रम असेल तर 5 जूनला संध्याकाळचा कार्यक्रमाची पहिली सुरुवात शिरकाईच्या जागरण गोंधळाने होते. जुन्या काळात देखील महाराज पहिला शिरकाईला मान होता. रायगडाच्या माहितीला सुरुवात करूया. पहिला पॉइंट आपल्या इथून सुरुवात झाले. आता इथून आपल्याला 22 स्थळं बघायचे. समाधी शेवट आहे, म्हणजे 1.5-2 तास जातील आपल्याला माझ्यासोबत. आता आपण माहितीला सुरुवात करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता सगळेजण सोबत चालायचंय. आपला जो ग्रुप आहे त्यांनी सोबत माझ्यासोबतच यायचंय. पुढे फायनली भाऊ ना गाईड भेटलाय. आता गाईड आम्हाला पूर्ण डिटेल्स देणार. 22 जागा दाखवणार आहे, तर त्या पण तुम्हाला पण दाखवतो, डिटेल्स पण दाखवतो. मलाही माहित नाही, तुम्हाला माहित नसेल तुम्ही पण बघा. भेटू पुढे. काय भारी बघ ना, केवढा हाईट आहे भाऊ ना. व्हिडिओ बघा, कशी वाटली नक्की सांगा. आणि रायगड मी फर्स्ट टाइम आलं. कोण अजून माझ्यासारखे पण असेल ज्यांनी नसतील आले त्यांना लाज वाटेल, कारण की मला स्वतःला वाटली आहे. चालतं मग. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण रायगडाच्या बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. पण बाल्य किल्ल्याच्या अगोदर आपल्याला 2 स्तंभ आहेत ना, 1 आणि 2. हा पहिला आणि हा दुसरा स्तंभ. हे दोन्ही स्तंभ तुम्ही इयत्ता 4च्या पुस्तकात पाहिले असतील बघा. इतिहासाच्या पहिल्या पानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या स्तंभाला काय म्हटलंय दादा? विजय स्तंभ. आता विजय म्हणजे काय? महाराजांनी कुठल्याही गडावरती विजय प्राप्त केला तर रायगडावरती महाराजांचं पहिलं येणं व्हायचं ना. रायगड ही राजधानी होती. वरती आल्यानंतर याच्या 7व्या मजल्यावरती चढून गवताच्या गंजा किंवा भगवा ध्वज फडकवला जायचा. गवताची गंजा किंवा भगवा ध्वज फडकला की आजूबाजूच्या लोकांना वाटलं पाहिजे महाराज कोणता तरी गडकोट जिंकून आलेत, म्हणून याचं नाव विजयस्तंभ आहे ना. विजयाचं प्रतीक आहे दादा. या किल्ल्यावरून दादा आज वातावरण क्लिअर नाही, नाहीतर 8 किल्ले मी तुम्हाला दाखवले असते. या गडावरून 8 किल्ले असतात. 8 किल्ले कोणते? तोरणा तुम्ही पाहिला असेल, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, शुतरगड, सोनगड आणि मानगड. इथून महाराजांना 8 किल्ल्यांवरती नियंत्रण ठेवता येत होतं. याच्यावरती कल्पना करा, काल्पनिक चित्र डोळ्यासमोर उभं करा. 7 मजले असताना किती उंच असते.
कारण की आता हा दुसरा मजला जर एवढा वाटतोय आणि तो तिसरा तर 7व्या मजल्यावरती केवढं उंच असेल. आणि याच्या खाली दादा हे जे तलाव तुम्हाला दिसतंय ना खालचं, याचं नाव आहे गंगासागर तलाव. याची जी खोल आहे ना दादा 32 फूट खोल आहे, पण यातलं कधीच पाणी अटत नाही. तुम्ही राज्याभिषेकाच्या अगोदर दादा आला असाल ना तर पाणी संपलेलं, पण एकाच पावसात पूर्ण तलाव हे पूर्ण भरगच्च भरलेलं आहे. याचं नाव गंगासागर का? महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला काशीवरून बघा गागा भट्ट आले होते. तुम्हाला माहिती असेल गागा भट्टाने पंडित यात्रा केली होती आणि त्या पंडित यात्रेतून 7 नद्यांचं पाणी आणलं कळशामध्ये. महाराजांना अभिषेक घातला रायगडावरती, अभिषेक घातला आणि उरलेलं पाणी या तळ्यामध्ये होतं म्हणून याला तीर्थ गंगासागर असं नाव दिलं गेलेलं आहे. म्हणून याच्यावरती एक छोटीशी कविता रचली. गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणलेले राज्याभिषेकासाठी पाणी, जले झाले तीर्थांची गरा, नाव त्याचे गंगासागर. 32 फूट खोल आहे. अशी दादा पूर्ण रायगड बघायचा असेल तर 2 दिवसामध्ये आपल्याला 11 तलाव बघायला मिळतात. आता ज्या गेटने तुम्हाला आतमध्ये सर नेणार आहे ना, हा पालखी दरवाजा आहे. पालखी दरवाजा म्हणजे काय? महाराजांच्या गड जिंकून जर गडावरती पालख्या जर आल्या तर पालखी कधी समोरच्या बाजूने येते ना, म्हणून पालखी दरवाजा समोरच्या अंगाला आहे आणि मेना गेट त्या बाजूला आहे. रोपवेच्या बाजूला मेना दरवाजा बघायला मिळतो. पण आता ज्या पायऱ्या तुम्ही चढणार आहात ना वरती, ह्या 25-30 पायऱ्या आहेत, पण त्या जुन्या पायऱ्या आहेत ज्याच्यावरून तुम्हाला अंदाज लावता येईल की लोक किती उंच होती आणि धिप्पाड होती. कारण की तुम्ही ज्या पायऱ्या चढलात ना आता केलेल्या आहेत 1-2 वर्षामध्ये, जुन्या पायऱ्या इथून आपल्याला चालू होतील. आता इथून आपण महाराजांच्या पालखी दरवाजाने राणी महालात प्रवेश करायचा. चला सगळे आपला ग्रुप. हो ना, आहे पालखी दरवाजा. हे बघा पालखी दरवाजा आहे आणि आपण आतमध्ये चाललो आता. ओ भाई हा डायरेक्ट राणी महालात जातो. महाराज की जय. आता आपण दादा ज्या गेटने आलो बघा तो दरवाजा पालखी दरवाजा. तुम्ही पायी आलात म्हणून पालखी दरवाजाने आलात. जर तुम्ही जे आपले लोक रोपवेने आले असतील तर या छोट्या दरवाजाने आले असतील. समोर गेट दिसतं का तुम्हाला? त्या गेटचं नाव आहे दादा मेना गेट. मेना म्हटलं की मेन गेट नाही, मेना म्हटलं की स्त्रियांसाठी. स्त्रिया कधी पण मेन्यामध्ये बसतात ना. आणि महाराजांच्या राण्या सूर्योदय सूर्यास्त पाहिला या दरवाजाचा वापर करायच्या म्हणून या गेटचं नाव मेना गेट आहे. मेना ती पालखी दादा हे जे महाल आहेत ना सगळे हे राण्यांचे महाल आहेत. महाराजांना दादा एकूण लग्न महाराजांनी किती केली होती? 8 लग्न केली. त्याला देखील एक कारण होतं, स्वराज्यात लोक कमी होती ना. कारण की त्या काळात लोक एकत्र करायचे असतील तर विचारे, मोहिते, गायकवाड, शिर्के, इंगळे, पालकर, विचारे आणि निंबाळकर यांच्या मुलींशी लग्न केली. पण गडावरती जे महाल आहेत ना दादा 6 आहेत. तिथे 6 राण्या राहायच्या. मग 2 राण्यांचे माल येतात पुढे जाताना. पाचडगाव यांना दाखवा तुम्ही. तर भावना बघा हे आहे महाराजांचा वाडा आणि हा त्यांचा बाटप आहे. बाकी पुढे तुम्हाला दाखवतो. हालचाल भरपूर आहे. एवढं माझ्याकडे मेमरी पण नाही, तुम्हाला दाखवतो. भावना तुम्ही बघू शकता मी रायगडावरती आहे. पट्टे पूर्ण स्मोकी आहे म्हणून काय तर जास्त दाखवायला भेटत नाही. आणि जो गाईड जे इन्फॉर्मेशन देतोय ती खूप मोठी आहे. आपल्याकडे तेवढे व्हिडिओ बनवायला किंवा तेवढं स्टोरेज नाही, तर काय थोडं दाखवेन तुम्हाला. आणि हे बघा हा जेव्हा प्रॉपर असेल तेव्हा काय भारी वाटलं असेल. आत्ताच एवढं भारी वाटतंय. जो महाराजांचा शिवराज्याभिषेक रायगडावरती झाला तो इथे झाला. आणि यावर्षी पण दरवर्षी या ठिकाणी होतो. 352वा शिवराज्याभिषेक यावर्षी ती साजरी झाला. आणि या दरबाराचं जर तुम्ही पोस्टर वगैरे घरामध्ये लावला असेल, छायाचित्र लावताना ते इथलं आहे दादा. आता सगळ्या या भिंती नंतर केलेल्या आहेत.
आणि हे सिंहासनाधीश्वर आरूढ जी मूर्ती आहे ना सदा, याच जागेवरती महाराजांचं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं. एक पण म्हणजे 40 किलो 1280 किलो वजनी सोन्याचं सिंहासन या जागेवरती असताना दरबाराची त्या काळात वैभवता काशी असेल एक साधी आपल्याला कल्पना करतात. आता तुम्ही राज्याभिषेकाच्या व्हिडिओ मार्फत आपण दरबार पाहतो, काल्पनिक चित्र त्यावेळेस समोर उभं राहतं की दरबार कसा असेल, मग सिंहासन असताना आणि याला पूर्ण छत असताना दरबाराची वैभवता कशी असेल एक आपल्या डोळ्यासमोर चित्र फक्त उभं करायचंय. पण हा दरबार 1818 ला जाळून टाकला, पण जगातला एकमेव दरबार आहे दादा की ज्याच्यावरती कुणावरती अन्याय झाला नाही, तो हा राजांचा राज दरबार आहे. कारण की आज सर आपण कोर्ट कचेऱ्या करतोय, महाराजांच्या काळात महाराज सांगतील ती पूर्व दिशा होती आणि या दरबारामध्ये एका आईचा सन्मान केला ना महाराजांनी. माहितीये ना तुम्हाला हिरकणी. आता तुम्ही ज्या गावात मुक्कामी होता ते गाव हिरकणीवाडी. हिरकणी बघा, आपल्या बाळासाठी लेकरासाठी जो कडा उतरली, तुम्ही आलात तो कडा खाली उतरून गेली, रोपवेचा कडा, आणि त्या कड्याची जर आपण हाईट पाहिली तर 1350 फूट आहे. आज कल्पना करा दादा, त्या कड्याने नाही पायऱ्याने चढताना आपल्याला दम लागला. मग हिरकणी रात्रीच्या 12च्या सुमारास तो कडा कशी उतरला असेल. हिरकणी पिक्चर तुम्ही पाहिला असेल, पण हिरकणीवरती एक छोटीशी कवितेमार्फत हिरकणीचा इतिहास तुमच्या समोर मी आणणार आहे. कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका आता तेथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वालुसरे या नावाचे, आणि राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होत छोटस, शोभत होत हिरा नाव त्या तडबदार घरवालीच. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, अवधानी नाही आले तिच्या कधी सांज वेळ ती टळून गेली. सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे, आणि हिरा मनात भ्याली घरी ताने बाळ माझे. आतुर्य धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, आणि हिरास साडी चोली देवणी प्रेमे सन्मानित केले. अव कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची, आणि कथा अजूनही सांगत आहे ते तेथील हिरकणी बुरुजाची. कुणासाठी तर बाळासाठी. एका आईचं प्रेम किती असतं राजांना हिराने दाखवून दिलं. आणि या दरबारामध्ये महाराजांनी हिराला बोलावणं केलं होतं, दरबार भरला होता ना. ज्ञानिवडाची सगळा ज्ञानिवडा चालू झाला, आणि महाराजांनी हिराला त्यावेळेस एकदाच विचारलं, हिरा रायगड किल्ला उतरली का. हिरा काय म्हणते राजांना, हो राजा आम्ही रायगड किल्ला उतरलेले आहे, आम्हाला काय शिक्षा द्यायची तुम्ही देऊ शकता. हिरोजीना महाराज काय म्हटले, एखादी स्त्री जर रायगड किल्ला उतरून जाऊ शकते त्या बुरुजाने, त्या बुरुजाने नक्कीच पुरुष येऊ शकतो. म्हणून त्या बुरुजाला तासलं दादा, आणि त्या बुरुजाला एका आईच्या नावाने संबोधलं म्हणजे हिरकणीचा बुरुज. आणि या हिराला महाराजांनी पालखीचा मान दिला होता. कल्पना करा, पालखीचा फक्त मान पुरुषांना असतो, स्त्रीला का मान दिला, कारण की धाडशी स्त्री होती, म्हणजे एका बाळासाठी कडा उतरू शकते. आताची त्या काळचं जर पाहिलं, पालखीचा मान म्हणजे आता ज्याला लाल दिव्याची गाडी भेटते त्याला पालखीचा मान त्या काळात होता. म्हणजे हिरकणीची किती शौर्य गाथा असेल एक आपल्याला साधी कल्पना करावी लागते. आणि या ठिकाणी राज्याभिषेकाचं तुम्ही पोस्टर आपल्या घरामध्ये लावलं असेल, लावलंय ना. त्या पोस्टर मध्ये बघा एक इंग्रज अधिकारी महाराजांच्या समोर बघा झुकलाय. तो इंग्रज वकील होता दादा, त्याचं नाव होतं हेनरी ऑक्सेंटन. जसं आपण आलो ना चालत, तसा तो त्या काळात आला होता चालत. आणि या गेट समोर आहे ना, त्याने 2 हत्ती पाहिले, 2 घोडे पाहिले महाराजांच्या राज्याभिषेकाला. आणि हत्ती घोडे पाहून इंग्रज अधिकारी आश्चर्यचकित पडला, एवढ्या मोठ्या गडावरती हत्तीला आणलं तुम्ही. त्यावेळेस कोणीच उत्तर दिलं नाही, महाराजांनी हत्ती आणले कसे. पण आता ती इतिहासकार आणि जाणकार काय म्हणतात, आपले राजे खूप हुशार होते, हत्तीची पिल्लं पालखीमध्ये बसून आणतात आणि ती आणून रायगडावरती मोठी केली ना, आपल्याला पुढे हत्ती काढण्यासाठी. आणि या ठिकाणी राज्याभिषेक होताना त्या काळात दादा 6000 लोकांनी हा दरबार भरला होता. राजे शिवराज्याभिषेकाला पहाटे 4 ला उठले, उठून पहिलं स्नान केलं,
जगदीश्वराचं दर्शन केलं, आई भवानी मातेला साकडं घातलं आणि शिरकाई मंदिराची मानवंदना झाली आणि महाराज नगारखान्यातून आतमध्ये आले आणि या 6000 जनतेने एकदाच उठून दादा राजाला त्रिवार असा मानाचा मुजरा केला. महाराजांनी तो मुजरा स्वीकारला, पण राजांचं हृदय भरून आलं होतं सर, अंतःकरण भरून आलं. महाराज तर छत्रपती होणार होते ना, महाराज तर छत्रपती होणार होते, पण ज्या मावळ्यांवरती राजांनी राज्याभिषेक हा दिन पाहिला होता ते मावळेच महाराजांना दरबारामध्ये होते. त्यांच्या विधवा बायका राजांना दिसत होत्या, त्यांची लेकरं देखील महाराजांना दिसत होते, पण ज्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्य उभं झालं ते मावळे दिसत होते. पण मी आता राजभारात आहे, राजद्वार हा बघा भरपूर गर्दी आहे, नंतरला तुम्हाला दाखवतो. आता चाललो आहे मी बाजारपेठ बघायला, तर तुम्हाला ते पण दाखवतो. चला. तर मित्रांनो रायगडावर आलो आहे, वरती मंदिर आहे जिथे महाराजांची समाधी आहे, तिथे आलो आणि भावानो हालात खराब झाले, पावसाने फुल थंडी बघा काय, पावसाने पूर्ण थंड करून ठेवले भावानो वातावरण आहे बघा. चला चला आता आम्ही चालू टकमक टोक बघतो, धावत धावत आणि कल्टी लय लय बेकार थंडी लागले बाबा, थरथरतोय. आणि अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी मला त्याच्यामुळे दाखवायला नाही आल्या पावसामुळे, कारण की पाऊस लय बेकार पडतोय. तर बघा जे काय असेल ते जेवढं जमेल तेवढं दाखवतो मी तुम्हाला. चला भाऊ आम्ही चालू टकमक टोकाकडे. काय 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 हो पूर्ण धुका आहे, पूर्ण स्मोकी झालं आहे वेदर. तर बघू काय दिसतं काय. फर्स्ट टाइम चालू आहे बघायला. आणि हे मंथन वगैरे राहिलेत मागे, ते दिवाने ट्रेकिंगला कमी पिकनिकला जास्त आलेत, तर ते आरामात आहेत. तर मी चाललो दाखवतो. आणि भाऊन हा लास्ट व्ह्यू, त्याच्यानंतर आपला ब्लॉग संपवणार आहे मी, कारण की परतीचा प्रवास आहे. तर चला पुढचा लास्टचा दाखवतो. भाऊन आहे बघा मी फायनली टकमक टोकाजवळ, आणि अशा प्रकारे आपला ब्लॉग पण संपणार आहे, कारण की पावसाने पूर्ण वाट लावला, काय बघून नाही दिलंय बघा, काय दिसतच नाही खाली. खोल आहे ते. भावानं चला नवीन असं लाईक शेअर सबस्क्राईब ठोकत राहा भावानं. भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. हा ब्लॉग इथं संपवत. आता आम्ही परतीच्या प्रवासाला चाललो आहे. चला.